नमस्कार. आज आपण कुठलाही पक्षपात न करता फक्त आणि फक्त डेटाच्या आधारे एका निवडणुकीच्या निकालाचं विश्लेषण करणार आहोत. आता याचा उद्देश काय? तर तो अगदी सरळ आहे. पराभवातून शिकायचं आणि विजयासाठी एक पक्की रणनीती, एक ब्लूप्रिंट तयार करायची. कारण बघा, प्रत्येक आकडा ना एक गोष्ट सांगत असतो, एक कहाणी जी आपल्याला उत्तम प्रशासनाच्या दिशेने घेऊन जाते. चला तर मग या आकड्यांच्या खोलात शिरूया. तर आज आपलं लक्ष केंद्रित आहे महाराष्ट्रातील एका खूप महत्त्वाच्या मतदारसंघावर. तो म्हणजे वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघ क्रमांक 177. मुंबईच्या अगदी मध्यभागी असलेला हा भाग फक्त नकाशावर महत्त्वाचा आहे असं नाही, तर राजकीय आणि सामाजिकदृष्ट्याही खूप संवेदनशील मानला जातो. खरं तर इथले जे स्थानिक मुद्दे आहेत ना, ते राज्याच्या राजकारणालाही वळण देऊ शकतात. म्हणूनच इथलं राजकारण समजून घेणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, तर ह्या विश्लेषणात आपण टप्प्याटप्प्याने पुढे जाणार आहोत. सगळ्यात आधी आपण प्रशासकीय जनादेश म्हणजे काय ते समजून घेऊ. मग वांद्रे पश्चिमच्या लोकांच्या मनात नेमकं काय चाललंय ते पाहू. त्यानंतर 2024च्या निकालाचं विश्लेषण करून निवडणुकीचे पॅटर्न समजून घेऊ आणि या सगळ्या माहितीच्या आधारे शेवटी आपण विजयासाठी एक ठोस आराखडा तयार करणार आहोत. चला, आता इथल्या राजकीय मैदानात कोण कोण आहे ते बघूया. तर या मतदारसंघात मुख्य लढत दोन नेत्यांमध्ये आहे. एकीकडे आहेत सध्याचे आमदार भाजपचे श्री आशिष शेलार आणि त्यांच्यासमोर आव्हान आहे ते काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे उमेदवार श्री आसिफ अहमद जकारिया यांचं. भविष्याची रणनीती ठरवायची असेल तर आधी या जागेचा राजकीय इतिहास आणि आजची परिस्थिती समजून घेणं महत्त्वाचं आहे. या मतदारसंघाचा राजकीय इतिहास पाहिला ना, तर एक मोठा बदल आपल्या लक्षात येतो. बघा, 2009 साली ही जागा काँग्रेसकडे होती, पण 2014 पासून सलग 3 निवडणुकांमध्ये भाजपचे आशिष शेलार इथून जिंकत आले आहेत. यावरूनच त्यांची या मतदारसंघावरची पकड किती घट्ट आहे हे दिसतं. पण प्रश्न हा आहे की हा बदल नेमका का आणि कसा घडला हेच आपल्याला समजून घ्यायचंय. ठीक आहे, आता आपण येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, म्हणजे मतदारांच्या रोजच्या जगण्याकडे आणि त्यांच्या स्थानिक समस्यांकडे. होतं काय की राष्ट्रीय राजकारणाच्या मोठमोठ्या चर्चांमध्ये या लहान पण महत्त्वाच्या स्थानिक समस्या कुठेतरी हरवून जातात. पण खरं सांगायचं तर निवडणुकीचा खरा निकाल याच समस्यांवर ठरतो. लोकांच्या मनात काय आहे हे जो समजून घेतो तोच विजयाच्या दिशेने पहिलं पाऊल टाकतो. तर वांद्रे पश्चिममधली पहिली मोठी समस्या म्हणजे नाईट लाईफमुळे होणारा गोंगाट आणि ट्रॅफिक. विशेषतः वीकेंडला, म्हणजे शनिवार रविवारच्या रात्री बार्स आणि पबमधून जी गर्दी बाहेर पडते त्यामुळे स्थानिक लोकांना प्रचंड त्रास होतो. एकतर शांतता भंग पावते आणि रस्त्यांवर इतकी वाहतूक कोंडी होते की विचारायलाच नको. दुसरी एक मोठी समस्या म्हणजे फेरीवाले, तेही अनियंत्रित. माउंट मेरी असो किंवा हिल रोड सारखे मुख्य खरेदीचे रस्ते, सगळीकडे अनधिकृत विक्रेत्यांनी अतिक्रमण केलंय. यामुळे होतं काय की लोकांना चालायलाही जागा उरत नाही आणि ट्रॅफिकलाही अडथळा होतो. तिसरी एक तितकीच गंभीर समस्या म्हणजे झोपडपट्ट्यांचं अतिक्रमण. उदाहरणार्थ, नर्गिस दत्त नगरसारख्या भागांमध्ये मोकळ्या जागा हळूहळू कमी होत चालल्या आहेत. याचा परिणाम फक्त परिसराच्या सौंदर्यावर होत नाही, तर तिथल्या नागरी सुविधांवरही प्रचंड ताण येतो. आता ह्या सगळ्या समस्या जर आपण एकत्र पाहिल्या तर एक चित्र एकदम स्पष्ट होतं. नाईट लाईफचा त्रास, फेरीवाल्यांचं अतिक्रमण, झोपडपट्ट्यांचा प्रश्न, पर्यावरणाचा ऱ्हास आणि अर्धवट पडलेले सरकारी प्रकल्प. या सगळ्या गोष्टींचा थेट परिणाम लोकांच्या रोजच्या जगण्यावर होतोय आणि साहजिकच यामुळे त्यांच्या मनात एक प्रकारचा असंतोष आहे. सार्वजनिक सेवेचा पाया हा मानवी प्रतिष्ठेवर आणि जबाबदार संवादावर उभा असतो. प्रत्येक नागरिकाचा आवाज महत्त्वाचा आहे आणि हे लक्षात ठेवायला हवं की आपण जे आकडे पाहतोय तो फक्त एक नंबर नाही. प्रत्येक आकड्यामागे एका माणसाची गोष्ट आहे, एक कहाणी आहे, जिला आपण आदराने आणि काळजीपूर्वक हाताळायला हवं. चला, आता आपण 2024च्या निवडणूक निकालाच्या आकड्यांमध्ये जरा खोलवर जाऊया. या निकालाकडे फक्त हार जीत म्हणून बघायचं नाहीये, तर त्यातील प्रत्येक आकडा काय सांगतोय हे समजून घ्यायचंय आणि त्यातून शिकायचंय. हे एक प्रकारचं फॉरेन्सिक विश्लेषण आहे जे आपल्याला पुढची दिशा ठरवण्यासाठी मदत करेल. तर हा आकडा बघा, 19,931. 2024च्या निवडणुकीत विजयाचं आणि पराभवाचं अंतर हेच होतं. हीच ती दरी आहे जी भरायची आहे. हेच ते आव्हान आहे जे पार करायचं आहे. आपली प्रत्येक रणनीती, प्रत्येक पाऊल हे याच आकड्याला लक्षात घेऊन या दरीला विजयात बदलण्यासाठीच असलं पाहिजे. आता ही मतांची टक्केवारी बघा. आशिष शेलार यांना मिळाले 55.5%, म्हणजेच 82,780 मतं. तर आसिफ झकारिया यांना मिळाले 42.1%, म्हणजे 62,849 मतं.
म्हणजे जवळपास 2.87 लाख मतदारांच्या या मतदारसंघात दोन्ही उमेदवारांची ताकद आणि कमजोरी हे आकडे स्पष्ट दाखवत आहेत. आणि याच आकड्यांवरून आपल्याला हे कळणार आहे की नेमकं कुठे जास्त काम करण्याची गरज आहे. चला आता थोडं ताकद आणि कमजोरीचं विश्लेषण करूया. एका बाजूला संधी आणि जमेच्या बाजू आहेत, जसं की झकारिया यांचा स्थानिक वारसा, त्यांच्या कार्यकर्त्यांची मजबूत फळी, महाविकास आघाडीची साथ आणि महत्त्वाचं म्हणजे दुर्लक्षित स्थानिक समस्यांवर आवाज उठवण्याची मोठी संधी. पण दुसऱ्या बाजूला आव्हानंही मोठी आहेत. भाजपच्या तुलनेत संसाधनांची कमतरता, त्यांची मतदारसंघावरची घट्ट पकड आणि राष्ट्रीय राजकारणाचा स्थानिक मुद्द्यांवर होणारा परिणाम, या सगळ्याचा विचार करावा लागेल. कोणत्याही निवडणुकीच्या प्रचाराचं विश्लेषण करण्यासाठी एक चौकट वापरता येते, ज्याला आपण चतुर्मुख सिद्धांत म्हणू शकतो. म्हणजे काय तर प्रचाराकडे 4 वेगवेगळ्या नजरेतून बघायचं. पहिली नजर निवडणुकीची, दुसरी संघटनेची, तिसरी कथानकाची म्हणजे नॅरेटिव्हची आणि चौथी संसाधनांची. या 4ही बाजू जोपर्यंत आपण नीट समजून घेत नाही तोपर्यंत एक यशस्वी रणनीती बनवू शकत नाही. या 4ही बाजू थोडक्यात बघूया. निवडणुकीच्या बाबतीत बोलायचं झालं तर इथले मतदार शहरी जीवनशैली आणि सुविधांबद्दल खूप जागरूक आहेत. संघटनेच्या बाबतीत काँग्रेसकडे उत्साही कार्यकर्ते आहेत, तर भाजपकडे एक शिस्तबद्ध बूथ मॅनेजमेंट सिस्टम आहे. नॅरेटिव्ह किंवा कथानकाचा विचार केला तर भाजप विकासाचा मुद्दा पुढे करते, तर काँग्रेसला स्थानिक समस्यांवर जोर द्यावा लागेल. आणि चौथं म्हणजे संसाधने. इथे भाजपकडे मोठा निधी आहे, तर काँग्रेसची ताकद कार्यकर्ते आणि आघाडीचं पाठबळही आहे. ठीक आहे, आत्तापर्यंत आपण समस्या काय आहेत आणि परिस्थिती काय आहे याचं विश्लेषण केलं. आता वेळ आहे उपायांवर बोलण्याची. या सगळ्या माहितीच्या आधारे विजयापर्यंत पोहोचण्यासाठी एक ठोस, वेळेचं बंधन असलेली योजना कशी बनवता येईल याचा आराखडा आपण पाहूया. हाच खरा मार्ग आहे डेटाला विजयात बदलण्याचा. तर ही आहे विजयाची 90 दिवसांची शिडी, एक 3 स्टेप प्लॅन. पहिला टप्पा निवडणुकीच्या 90 ते 61 दिवसाआधी. यात पक्षाच्या सर्व सेल्सना पुन्हा सक्रिय करायचं आणि लोकांमध्ये जाऊन त्यांच्या समस्या ऐकायच्या आहेत. दुसरा टप्पा 60 ते 31 दिवस आधी. यात घरोघरी प्रचारावर जोर द्यायचा आणि जाहीरनाम्यातून लोकांच्या प्रश्नांना उत्तरं द्यायची. आणि तिसरा, शेवटचा टप्पा 30 ते 11 दिवस आधी. यात मोठ्या सभा, रस्त्यावरचे कार्यक्रम आणि मीडियाच्या माध्यमातून महत्त्वाचे मुद्दे लोकांपर्यंत पोचवायचे आहेत. आणि या सगळ्याच्या मुळाशी एकच विचार आहे, अर्न ट्रस्ट नॉट रेंट नॉईज. म्हणजे लोकांचा विश्वास मिळवा, नुसता आरडाओरडा करू नका. पोकळ घोषणा देण्यापेक्षा लोकांचा खरा विश्वास जिंकणं हेच आपलं अंतिम ध्येय असायला हवा. कारण प्रामाणिक आणि जबाबदार राजकारण हाच विजयाचा खरा मार्ग आहे. आणि हो, आजच्या काळात डिजिटल रणनीतीशिवाय पुढे जाताच येणार नाही. कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर काही गोष्टी कराव्याच लागतील. जसं की वेगवेगळ्या भागांसाठी व्हॉट्सअप ग्रुप्स बनवून योग्य मेसेज पाठवणे, स्थानिक समस्यांवर छोटे पण प्रभावी इंस्टाग्राम रील्स तयार करणे, खोट्या बातम्या पसरल्या तर त्याचं पुराव्यानिशी खंडन करणे, विशिष्ट वस्ती किंवा परिसरासाठी जाहिरात करणे आणि स्थानिक इन्फ्लुएन्सरसोबत मिळून काम करणे. या मार्गाने कमी संसाधनातही खूप प्रभावी प्रचार होऊ शकतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे, लोकांच्या गोपनीयतेचा, त्यांच्या प्रायव्हसीचा आदर करणं. आपण जे काही डिजिटल प्रचार करू तो लोकांच्या संमतीनेच झाला पाहिजे. भारताच्या डेटा संरक्षण कायद्याची चौकटी हेच सांगते की राजकीय संवाद हा लोकांना सक्षम करणारा असावा, त्यांच्या खाजगी आयुष्यात डोकावणारा नसावा. या नैतिक जबाबदारीचं पालन करणं बंधनकारक आहे. तर या संपूर्ण विश्लेषणाचा सार काय? सार हेच आहे की विजय हा काही योगायोगाने मिळत नाही. तो एका शिस्तबद्ध, डेटा आधारित आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकाभिमुख शासन प्रणालीचा परिणाम असतो. तुमच्याकडे जर एक स्पष्ट दृष्टी असेल आणि योग्य रणनीती असेल तर मोठ्यात मोठ्या आव्हानावरही मात करता येते. आणि जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न मागे सोडून जातो. स्थानिक समस्यांवर आधारलेला एक प्रामाणिक प्रचार आणि संघटनात्मक शिस्त, ह्या बळावर एका शक्तिशाली आणि भरपूर संसाधने असलेल्या प्रतिस्पर्धीला हरवणं शक्य आहे का? या प्रश्नाचं उत्तर येणारा काळ आणि अर्थातच वांद्रे पश्चिमचे मतदार देतील. जर तुम्ही एक असे नेते असाल ज्यांना लोकाभिमुख बनायचं आहे आणि आपल्या मतदारसंघाचा खऱ्या अर्थाने विकास करायचा आहे, तर blueprintstrategies.ai शी mgr@blueprintstrategies.ai वर संपर्क साधा किंवा 080 420 14 162 या नंबरवर कॉल करा. राजकारणापलीकडचा उद्देश.